मॅच बॅन आहे का? नाही बॅनच पूर्ण बॅन. टुर्नामेंट बॅन का? हो टुर्नामेंट बॅन ना. एवढी नाही टुर्नामेंट बॅन. रिव्ह्यू मागितला वाटतं. आधीच ऑब्जेक्शन घेतलंय. नाही रिव्ह्यू मागितलाय थांबले त्याच्यामुळे. अंपायर रिव्ह्यू आहे. अंपायर रिव्ह्यू आहे की अंपायरने दिला तर. अंपायर रिव्ह्यू आहे का? अरे नो दिला की डायरेक्ट त्यानं. रिव्ह्यू नाही ना. पण पहिलं रन नाही दोन काढलं हे काय झालं एक दोन किती पडलं दोन काय सांगा ना काय येतो निर्णय.
अखंड वाई तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आयोजित सुरूर प्रीमियर लीग आयोजित भव्य फुलपिच क्रिकेट स्पर्धा श्री शिवाजी वीरबाग सुरूरच्या या भव्य अशा प्रांगणात यातील हा सेमीफायनलचा थरार रणवीर स्पोर्ट्स आणि वेळे या दोन संघांमध्ये होणारा हा सामना यातील पहिले षटक प्रगतीपथावर आणि या षटकातील 4 चेंडू आणि यावर रणवीर स्पोर्ट्स संघाच्या 11 धावा झालेल्या आहेत. पुढील चेंडू अतिशय उत्कृष्ट असा चेंडू डिक्लेअर स्वरूपातील 1 धाव. यष्टीरक्षक फलंदाज सगळ्यांना चकवा देऊन थेट पाठीमागे. संघाच्या धावसंख्येत 1 ची भर. मोहसिन मोकाशी 4 चेंडूंमध्ये वैयक्तिक 7 या धावसंख्येवर तर सागर चव्हाण 2 चेंडू 3 धावा. मिसअंडरस्टँडिंग आणि यात धावबाद सागर चव्हाण यांच्या रूपाने रणवीर स्पोर्ट्स संघाला हा पहिला धक्का. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर रणवीर स्पोर्ट्स संघाची धावसंख्या 1-12. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर रणवीर स्पोर्ट्स संघाची धावसंख्या झालेली आहे 12. 1-12. सागर चव्हाण यांची जागा घेण्यासाठी येत आहेत शाहिद मोकाशी आणि वेळे संघाकडून वैयक्तिक पहिलं आणि संघाचं दुसरं षटक घेऊन येत आहेत किरण यांचा सामना करतील शाहिद मोकाशी. पहिला चेंडू ऑफ साईडच्या दिशेने तटवलेला हा चेंडू. अतिशय उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. केवळ एकाच धावेवर समाधान मानावं लागेल शाहिद यांना. संघाच्या धावसंख्येत 1 ची भर. लेग साईडच्या दिशेने हलकासा बाहेर जाणारा चेंडू. पंचांचा वाईडचा इशारा. अतिरिक्त धावसंख्येने संघाच्या धावसंख्येत 1 ची भर. संघाची धावसंख्या 14. पुढील चेंडू किरण यांचा सामना करेल मोहसिन मोकाशी. लेग साईडच्या दिशेने तटवलेला चेंडू आणि हा थेट सीमापार चौकार. राऊंड द विकेट. उत्कृष्ट असं चेंडू समजू शकले नाहीत. निर्धाव असा चेंडू. धाव घेण्यापासून रोखले दोन्ही फलंदाजांना. धावसंख्या स्थिरावलेली. अतिशय उत्कृष्ट असा लेग साईडच्या दिशेने तडवलेला चेंडू. थेट सीमा पार चौकार. संघाच्या धावसंख्येत 4 ची भर. संघाची धावसंख्या 22. 1-22.
पहिले 2 षटक पॉवर प्ले त्याचा पुरेपूर फायदा घेताना दोन्ही फलंदाज. पुन्हा एकदा तटवलेला चेंडू आणि पुन्हा एकदा एक चौकार. संघाच्या धावसंख्येत 4 ची भर. संघाची धावसंख्या 26. पॉवर प्ले मधील अखेरचा चेंडू पाहूयात यावर आपल्या संघासाठी किती धावा जमवत आहेत. पुन्हा एकदा अतिशय उत्कृष्ट चेंडू थेट यष्टिरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू आणि षटक पूर्ण. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 26. एक बाद 26. संघाचे तिसरे आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन येत आहे प्रसाद. लेफ्ट हँड बॉलर. अतिशय उत्कृष्ट चेंडू. यावर कोणतीही धाव नाही. निर्धाव चेंडू. फुलटॉस चेंडू ऑफ साईडच्या दिशेने तटवलेला आणि थोडीशी मिसफिल्डिंग आणि सीमापार चौकार. अतिशय उत्कृष्ट असा फटका शाहिद मोकाशी यांच्या बॅटमधून. फुलटॉस चेंडू त्याचा पुरेपूर फायदा. ऑफ साईडच्या दिशेने तटवलेला चेंडू थेट सीमापार चौकार. पुढील चेंडू प्रसाद यांचा. सामना करेल शाहिद. अतिशय हलकासा बाहेर जाणारा चेंडू फलंदाजाला चकवा देऊन थेट यष्टिरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू. कोणतीही धाव नाही. धावसंख्या स्थिरावलेली. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावीचा कोणताही प्रयत्न नाही. संघाची धावसंख्या 31. एक बाद 31. मोहसिन मोकाशी यांच्या रूपाने रणवीर स्पोर्ट्स संघाला हा दुसरा धक्का. अतिशय उत्कृष्ट असे गोलंदाजी प्रसाद यांची. मोहसिन यांची जागा घेण्यासाठी येत आहेत योगेश उर्फ बाबू. नो चेंडू आणि त्यावर डिक्लेअर स्वरूपातील एक धाव. संघाच्या धावसंख्येत 2 ची भर आणि हा फ्री हिट. पुढील चेंडूवर फ्री हिट असेल.
योगेश चव्हाण यांच्या बॅटमधून आलेला हा खणखणीत चौकार. संघाची धावसंख्या 37. तीन षटकांच्या समाप्तीनंतर रणवीर स्पोर्ट संघाची धावसंख्या झालेली आहे 37. 2 बाद 37. डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव. संघाच्या धावसंख्येत 1 ची भर. सामना वेळेत पूर्ण करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करायचंय. सामना वेळेत पूर्ण करण्याची जबाबदारी पंचांनी घ्यायची आहे. थोडं स्पीड वाढवायचंय सामन्याचं. अजून काही सामने बाकी आहेत. या दिवसातील सर्व सामने पूर्ण करायचे आहेत आजचे. निर्धाव चेंडू, कोणतीही धाव नाही. अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, यावर केवळ 1च धाव. अतिशय उत्कृष्ट चेंडू थेट यष्टिरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिरावलेली. संघाची धावसंख्या 39. 2 बाद 39. नो अतिरिक्त धावा आणि डिक्लेअर 1 अशा संघाच्या धावसंख्येत 2 ची भर. आणि याबरोबर ही पुढील प्रीहिट असेल. पुढील चेंडूवर प्रीहिट. योगेश यांच्या रूपाने हा धावबाद. रणवीर स्पोर्ट संघाला हा 3रा धक्का. 42 या धावसंख्येवर योगेश यांची जागा घेण्यासाठी जात आहेत निलेश दिवार. चौथ्या षटकातील अखेरचा हा चेंडू. सामना करेल शाहिद. लेग साइडच्या दिशेने तटवलेला हा चेंडू. यावर 1 धाव पूर्ण. दुसरा धावेचा कोणताही प्रयत्न नाही. षटक पूर्ण. 4 षटकांच्या समाप्तीनंतर रणवीर स्पोर्ट संघाची धावसंख्या झालेली आहे 43. 3 बाद 43. या डावातील हे अखेरचं षटक.
वेळे संघाकडून अखेरचं शेवटचं षटक घेऊन येत आहेत स्वतः कर्णधार कुलदीप. या डावातील अखेरचे 6 चेंडू. रणवीर स्पोर्ट्स संघाला मोठी धावसंख्या उभारण्यासाठी मोठ्या फटक्यांची गरज या अखेरच्या 6 चेंडूंवर. उंच मारलेला हा फटका आणि अतिशय उत्कृष्ट असा झेल शाहिद यांच्या रूपाने हा 4था धक्का रणवीर स्पोर्ट्स संघाला. शाहिद आपल्या वैयक्तिक 9व्या धावसंख्येवर बाद. शाहिद यांची जागा घेण्यासाठी आहे दिगंबर पवार उर्फ लाला. अतिशय उत्कृष्ट चेंडू थेट यष्टिरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू. दिगंबर काही समजू शकले नाहीत. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिरावलेली. ऑफसाईडच्या दिशेने थोडा बाहेर जाणारा चेंडू. पंचांचा वाईडचा इशारा. अतिरिक्त धावसंख्येने संघाच्या धावसंख्येत 1ची भर. संघाची धावसंख्या 44. 4 बाद 44. पहिल्या डावातील अखेरचे हे 2 चेंडू. सामना करेल नितीन. बॅटची कड घेऊन गेलेला चेंडू. यावर 1 धाव पूर्ण. संघाच्या धावसंख्येत 1ची भर. संघाची धावसंख्या 47. 5 बाद 47. या अखेरच्या चेंडूवर मोठ्या फटक्यांची गरज. दिगंबर पवार यांच्याकडून संघाला अपेक्षा. वाईड. अतिरिक्त धावसंख्येत 1ची भर आणि यावर धाव घेण्याच्या प्रयत्नात नितीन शिंगाडे धावबाद. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. धावबाद. संघाची
धावसंख्या 49. वेळे संघाला विजयासाठी 50 धावांचं लक्ष्य. 30 चेंडूंमध्ये 50 धावांची गरज वेळे संघाला. रणवीर स्पोर्ट्स संघाने आपले क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचं आहे. वेळे संघाने आपले दोन्ही फलंदाज तयार ठेवायचे आहेत. सामना वेळेत पूर्ण करण्यासाठी पंचांनी प्रयत्न करायचा आहे. आजच्या दिवसभरातील सर्व सामने वेळेत पूर्ण करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करायचं आहे. या सामन्यासाठी पंच म्हणून काम पाहत आहेत ते अमोल सावंत आणि आकाश परामणे. अतिशय उत्कृष्ट असे पंच. वेळे संघाचे कर्णधार यांनी या ठिकाणी संपर्क साधायचा आहे. वेळे संघाचे कर्णधार यांनी या ठिकाणी संपर्क साधायचा आहे. वेळे संघाचे कर्णधार या ठिकाणी यायचे. दोन्ही फलंदाज वेळे संघाचे फलंदाज मैदानात यायचं आहे. सुरूर संघाने आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. अर्धा ह्याला बोलवून किती मगाशी होता ते पुढे.
जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. एक महत्वाची मॅच आपल्या भेटीला आलेली आहे. क्वार्टर फायनलची मॅच. क्वार्टर फायनलची मॅच आहे. महत्वपूर्ण मॅच आपल्या भेटीला आलेली आहे. कारण एका बाजूला आपण जर पाहिलं ना तर टीम आहे सुरूर अर्थात रणवीर स्पोर्ट्स क्लब. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय वेळे हा संघ आहे. जो संघ जिंकेल तो बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश करणार आहे. टॉप 4 मध्ये संघ जाणार आहे. त्यासाठी लढाई आहे. हो प्लॅन मिस इथं बॅट चेंज आहे का? पंचांचा इशारा. यस विकेट. महत्वाच्या क्षणी आलेली महत्वाची विकेट. योगेश यांचा जल्लोष. बेस्ट बॅटर कुलदीप. ज्या खेळाडूकडे क्षमता होती सामना एकाती पुढे नेण्याची तोच खेळाडू बाद झालाय. आणि आता वेळे संघाचा तारणहार बाद झाल्यानंतर मधल्या फळीतल्या खेळाडूंची जबाबदारी वाढलेली आहे. डिंबळे कुठे गेले? चला यानंतरच्या मॅचचा टॉस करूया आपण. फ्रेंड्स क्रिकेट क्लब वाई. फ्रेंड्स क्रिकेट क्लब वाई आणि वाडी ए. चल लगेच टॉस साठी दाखल व्हा. महत्वाची मॅच आहे. 50 धावांचं लक्ष इथे ठेवण्यात आलंय. बॅकफुटवरती आले. कट केला. क्षेत्ररक्षक आहेत. बॉलला फील्ड 38 सर्कल मध्ये खूप चांगल्या पद्धतीनं डॉट बॉल. आणि ज्या पद्धतीनं आपण पाहतोय पहिली ओव्हर अप्रतिम पाहिला मी ते. जबरदस्त मॅच मैदानामध्ये चालू आहे. रिव्हर्सच्या अटेम्प्ट मध्ये आले. डॉट बॉल. सीधी उंगली से इट्स अ वाइड बॉल. ओके थर्ड अंपायर रिव्यू. थर्ड अंपायर डिसिजन येतोय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. ओव्हर संपलेली आहे. रिव्हर्स अटेम्प्ट मध्ये आल्यानंतर या ठिकाणी धाव फलकावरती धावा. धाव फलक जैसे ते 4 धावा. 4 रन्स आर ऑन द बोर्ड. षटक क्रमांक 1 चा खेळ संपलेला आहे. वाडी ए संघ नायक लगेच कॉमेंट बॉक्स मध्ये या. अमोल वाडकर टॉस साठी आपण लगेच कॉमेंट बॉक्स मध्ये या. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस प्ले अँड मिस. डॉट बॉल. मैदानाच्या आतमध्ये बाळा शिंगाडे आहेत आणि पहिला बॉल वेगवान हाताळलाय. डॉट बॉल येतोय. 4 धावा. धाव फलकावरती 50 धावांचं लक्ष. 50 रन्स नीडेड टू विन. ओव्हर नंबर 2 चा खेळ प्रगतीपथावरती आहे आणि जो संघ जिंकेल ना बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश करेल त्यासाठी ही लढाई महत्वाची आहे. यावेळेस आडवा बॅटनं ऑन साइडला खेळाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर. जबरदस्त टोला. हाय अँड हँडसम किरणचा बेमिसाल षटकार. अखूट टप्प्याचा बॉल सापडला
आणि जसा बॉल आखूड टप्प्याचा सापडला तसा ऑन साईडला भिरकावून दिलाय, फेकून दिलाय मिड विकेटच्या आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर 6 धावांसाठी. कर रे बाबा, कदम कशाला आता वजरड्याचा घेतोस का? हो यावेळेस समोरच्या दिशेनं समालोचन कक्षाजवळ आलेला एक बहारदार बेमिसाल हल्ला, 2 बॉल आणि 2 ग्लोरियस हिट. ओव्हर पिचच्या बॉल वरती क्लासिकल हिट आपल्याला पाहायला मिळत आहेत. 16 धावा. हो यावेळेस परफेक्ट ब्लॉक. साइड्स कॅमेरा वरचे जे स्टँड केले ना तिथले सगळे वरती जे बसलेले मुलं आहेत ना खाली या. ओ क्लीन बोल्ट, त्रिफळाचीत फलंदाज बाद. फर्निचर डिस्ट्रॉय मैदानामध्ये. सतरा धावा धावफलकावरती आहेत. ओव्हर नंबर 2 चा खेळ प्रगतीपथावरती. चला वाडी ए आपल्याला विनंती आहे कॉम्बॉक्स मध्ये या. सतरा धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. महत्वाची मॅच. यावेळेस बॅटची एज घेतली, बॅकवर्ड रिजन मध्ये बॉल चाललाय आणि डॉट बॉल एक सिंगल डिक्लेरेशन झोन मधली आणि 2 षटकांच्या अखेरीस 2 ओव्हरच्या अखेरीस स्कोर कार्ड 18 या धावसंख्येवरती. अठरा बॉल येणारे आणि 32 धावांची गरज. दोन्ही संघांमधलं प्रचंड मोठं घमासान पाहिला मिळते, कारण एका बाजूला आपण जर पाहिलं ना तर वेळे संघासाठी एक जमेची बाजू आहे. किरण अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत, परंतु समोर जर विचार केला तर SPL सुरूरमध्ये बॉलिंगमध्ये खूप मोठी डेप्थ आहे. त्यामध्ये बाबू असेल, बाबूच्या सोबत जर बाळा शिंगाडे पाहिला असेल आपण, हो याही वेळेस चांगला बॉल हाताळला गेलाय. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. बाबू वर्सेस किरण. राईट आर्म ओव्हर द विकेट. हो कोलवर टप्प्याचा बॉल, लगातारचे 2 बॉल चांगले हाताळलेत. 2 डॉट बॉल आलेत. जो जीता वही सिकंदर, जो संघ जिंकेल तो बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश करेल. अकूट टप्प्याचा बॉल मिड विकेटच्या पलीकडे, बेधडक सिक्सर. शॉर्ट पिच बॉल आणि शॉर्ट पिच बॉल वरती चढवलेला हा हल्ला.
राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस देखील आडवा बाटना ऑन साईडला स्टोक खेळायचा रक्षक मिड विकेट मध्ये डायरेक्ट हिटचा प्रयत्न, परंतु डेंजर एंडला थ्रो आला, परंतु थ्रो खूप चांगला होता. स्ट्राईक रोटेट झालाय, मॅच मध्ये ट्विस्ट येतोय. येणारे 14 बॉल आणि 25 धावांची गरज आहे इथून पुढे. यावेळेस बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये, डॉट बॉल येतोय, दीर्घ बॉल. यावेळेस बॉल हवेमध्ये उंच आकाशात इलेव्हेशन मिळाले आणि 2 क्षेत्ररक्षकांमध्ये अप्रतिम कॅच. योगेश यांनी हा कॅच फिनिश केलाय. खूप चांगला कॅच मैदानाच्या आतमध्ये. येणारे 12 बॉल आणि 25 ची गरज. मॅच ऑन. चला वाडी ए, आपल्याला विनंती आहे टॉस साठी या वारंवार कॉल दिलेला आहे. लास्ट कॉल वाडी ए, आपला लास्ट कॉल आहे. मॅच यानंतर आपली स्टार्ट ठेवायची असेल तर लगेच या, अन्यथा धाव ओव्हरच्या पेनल्टीला सामोरं जावं लागेल. हो, यावेळेसचा बॉल आउटसाइड दी लेग स्टंप +1, अशा टोटल 2 धावा. हो, यावेळेस अक्रॉस द बॅट खेळलाय मिड विकेट रिजन मध्ये. जबरदस्त टोला, हाय अँड हँडसम सिक्सर. पुन्हा एकदा लगातारचा दुसरा आकाशमान टोला. हाय अँड हँडसम 2 ब्लास्ट. इथून पुढे आता 11 धावांची गरज आहे. प्लेयर इंजुर्ड आहे. दहा बॉल आणि 11 ची गरज आहे इथून पुढे. वाडी ए लास्ट कॉल आहे कमिटी कडून.
पेनल्टीला सामोरं जावं. लगातारचा तिसरा ब्लास्ट. सुपर क्लासिकल बॅटिंग मैदानामध्ये किरण सेट ऑन फायर. वेळे संघाचा जल्लोष, सेलिब्रेशन. 9 बॉल आणि 5 धावांची गरज. पुन्हा एकदा डबा बॅटने खेळला. क्रॉस द बॅट, क्षेत्ररक्षक आहे. कॅच ड्रॉप. महत्वाच्या क्षणी कॅच ड्रॉप होतो बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आणि 2 धावा कंप्लीट करण्यामध्ये यश. तिसरी धाव देखील येते डिक्लेअरची. आता इथून पुढे केवळ 2 धावांची गरज आहे. टॉस केला जातोय. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर राहुल दादा गाडी देखील उपस्थित आहेत आणि प्रवीण भुसारी देखील आहेत आणि त्यांच्या माध्यमातून मनापासून विनंती आहे. निलेश भोसले यांना देखील विनंती आहे. आपल्या शुभ हस्ते जितू सर यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. इथं एक डिक्लेअर धाव आणि डॉक्टर प्रणव पवार यांच्याकडून किरण पवार यांच्यासाठी 500 रुपयांचं बक्षीस आलेलं आहे. कॅश प्राइज. आणि अशा पद्धतीने आपण पाहतोय टीम वेळे बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल. बक्षीस पात्र फेरीमध्ये क्वालिफाय होणारा संघ टीम वेळे. आपलं मनापासून स्वागत. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या टीम वाडी. टीम गोलंदाजी